नमस्कार श्रोते हो, नमस्कार. गुड मॉर्निंग. स्वरांच्या या दुनियेत भावना, संस्कार आणि ज्ञानाची अखंड ज्योत प्रज्वलित ठेवणाऱ्या आपल्या लाडक्या आकाशवाणी परिवारात आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी धनंजय अगदी मनःपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, मित्र, सखा आणि मार्गदर्शक अशी त्रिवेणी जपणारी आकाशवाणी यावर्षी आपली 90 वर्ष पूर्ण करत आहे. काळ बदलला, तंत्रज्ञान बदलले, पिढ्या बदलल्या, पण पण जनमानसाशी जिव्हाळ्याचे नाते जपणारा हा स्वरमय प्रवास आजही तितकाच जिवंत आणि स्पंदनशील आहे. गावकुसापासून ते महानगरापर्यंत, शेतकऱ्यांपासून ते सैनिकापर्यंत, संगीत, संस्कृती, साहित्य, बातम्या, शिक्षण आणि जनजागृतीचा अखंड ध्यास घेऊन आकाशवाणीनं प्रत्येकाच्या जीवनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. श्रोते हो, भारतीय संस्कृतीचे वैभव, जुनी हिंदी चित्रपट गीतं, लोकसंगीत, संत वाङ्मय आणि आधुनिक विचार यांचा सुंदर संगम घडवणारी आकाशवाणी ही केवळ प्रसारण सेवा नाही, तर करोडो भारतीयांच्या भावविश्वातील एक जिवंत आठवण आहे. अशीच एक आठवण आज आपल्यासोबत शेअर करत आहेत प्राध्यापक डॉक्टर निलेश डहाळे. ऐकूया ते आपल्या आकाशवाणीबद्दल काय मनोगत व्यक्त करतात ते. नमस्कार. आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण होत असताना माझ्यासाठी हा अत्यंत आनंदाचा आणि भावनिक क्षण आहे. आकाशवाणी हे केवळ एक प्रसार माध्यम नाही, तर अनेक पिढ्यांच्या भावना, आठवणी आणि संस्काराशी जोडलेले एक जिव्हाळ्याचे नाते आहे. माझ्या बालपणापासूनच आकाशवाणी माझ्या जीवनाचा एक अविभाज्य भाग राहिली आहे. माझ्या दिवसाची सुरुवात दररोज माझ्या आईने लावलेल्या आकाशवाणीवरील अभंगवाणीने होते. पहाटेच्या शांत वातावरणात कानावर पडणारे संतांचे अभंग, भक्तिगीते आणि मधुर स्वर मनाला प्रसन्नता देतात. त्या स्वरांमधून भक्ती, संस्कार आणि सकारात्मकतेची शिकवण मला मिळते. आजही मला ती सवय आहे. त्यासोबतच माझ्या बाबांनी मला आकाशवाणीवरील राष्ट्रीय बातमीपत्र ऐकण्याची सवय लावली. देशातील घडामोडी, महत्त्वाच्या बातम्या आणि विविध विषयांवरील माहिती यामुळे माझ्या ज्ञानात भर पडत गेली. बातम्या ऐकण्याची ही सवय माझ्या आयुष्यात विशेष स्थान निर्माण करून गेली आहे. आजही विश्वासार्ह आणि स्पष्ट बातम्यांसाठी मी आकाशवाणीचाच आधार घेतो. आकाशवाणीवरील विशेष आवडणारा कार्यक्रम म्हणजे नभोनाट्य. नभोनाट्य ऐकताना शब्द, संगीत, ध्वनी आणि अभिनय यांच्या माध्यमातून उभे राहणारे भावविश्व खूप सुंदर असते. डोळ्यांसमोर प्रत्यक्ष दृश्य नसतानाही केवळ आवाजाच्या माध्यमातून संपूर्ण कथा जिवंत होताना अनुभवणे हा एक विलक्षण मला आनंद वाटतो. नभोनाट्यामुळे कल्पनाशक्तीला चालना मिळते आणि माझे मन एका वेगळ्याच विश्वात रमून जाते. गेली 90 वर्षे आकाशवाणीने समाज प्रबोधन, संस्कृती जतन आणि जनतेचे मनोरंजन यांचे कार्य अत्यंत समर्पित भावनेने केले आहे. पुढे येणाऱ्या काळातही आकाशवाणीने अशीच अविरत सेवा करत राहावी हीच मनपूर्वक शुभेच्छा. पुन्हा एकदा आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. श्रोते हो, आताच आपण प्राध्यापक डॉक्टर निलेश डहाळे यांचं आकाशवाणीविषयी असलेलं आपलं मनोगत ऐकलंत. श्रोते हो, आकाशवाणीच्या या 90व्या वाढदिवसानिमित्त या स्वरयात्रेला आणि तिच्या असंख्य श्रोत्यांना विनम्र अभिवादन करत आजचा हा विशेष कार्यक्रम आपणास आम्ही अर्पण करीत आहोत. श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या सुवर्ण स्वरमयी प्रवासाला उजाळा देणारा आजचा हा विशेष कार्यक्रम येथे संपन्न होत आहे. काळाच्या ओघात अनेक माध्यमं आली, अनेक स्वर बदलले, परंतु मनाला स्पर्श करणारा आत्मीयतेचा सूर मात्र आजही आकाशवाणीनं जपून ठेवला आहे. मित्र म्हणून साथ देणारी,
सखा म्हणून मन रमवणारी आणि मार्गदर्शक म्हणून योग्य दिशा दाखवणारी आकाशवाणी ही भारतीय जनजीवनातील एक अमूल्य सांस्कृतिक परंपरा आहे. या 90 वर्षाच्या प्रवासात श्रोत्यांनी दिलेलं प्रेम, कलाकारांनी दिलेली कला आणि समाजाने व्यक्त केलेला विश्वास हाच आकाशवाणीचा खरा ठेवा आहे. ही स्वरगंगा अशीच अखंड वाहत राहो, संस्कृतीचा सुगंध दरवळत राहो आणि प्रत्येक हृदयात आकाशवाणीच्या जिव्हाळ्याचा नाद सदैव गुंजत राहो. याच मंगल शुभेच्छांसह मी धनंजय आपणा सर्वांची रजा घेतो. नमस्कार.